नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागम धरुणी आवडी करावी तातडी परमार्थे तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे थोडे भरून राहू नासिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा आता नमो रंग भोग
छोटे छोटे साधक विनेकरी महाराज, ओंकार महाराज, दोन्ही गायनाचार्य महाराज, कडचे उभे असलेले सर्व महाराज, कदाचित बसलेल्या कोणी महाराज असे सर्वांची नावं मला माहिती नसली तरी सर्वांच्या प्रति आदर प्रेम भाव आहे. ते वंदनीय पूजनीय ज्ञान अज्ञान सांप्रदायिक अन्य सांप्रदायिक सर्व महाराज, प्रथमतः येथील गुरुजन आणि महाराज मंडळीला नारदाच्या गादीवर मनोभावे वंदन. उपस्थित माझ्या माय बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते आणि धामणे परिवाराचे नाते गोते, या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. एक नंबर आहे, फक्त घाबरायचं नाही. शूटिंग वाले तुम्हालाही धन्यवाद. ज्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे त्याला स्वर्गीय समिंद्राबाई त्यांना म्हणावं हे लग्नाचं नाही आहे, कीर्तनाचं आहे. लग्नात चालते ते मंगलाष्टकी पहा जमत असेल तर आम्ही बरोबर 12 पर्यंत आहे. काय होईल त्यांना माहिती नाही तर चिंतन आहे, त्यांचं चाललेलं जोरात बोलणं येतं त्याच्यासोबत, त्यांना काही गरज नाही. बा जमत असेल तर रात्री लातूरला वगैरे पहाटे 4ला येते तुमच्या आधी थोडी विनंती करू. पहा आपल्याला ऐकू येईल एवढ्या जोरात बोलायचं काही काम नाही, त्यांना एकमेकाला ऐकू येईल एवढ्या हळू आवाजात थोडा म्हणा. इथं आपल्यापर्यंत त्यांचा आवाज, काही गरज आहे का एवढ्या जोरात बोलायची. सूचना तुला जास्त असतात. दोन्ही बसा इकडे बॉक्स आहे, बॉक्स आहे इकडे पुढे घ्या. त्याच्या पुढे बसलेली आवाज थांबतो ना, मला लोट ठेवतो ना बसायला. व्यक्तीचं महत्व व्यक्ती गेल्यावर कळत असते. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है, त्याला म्हणतात पुण्यस्मरण. नाही काही करता आलं जीवनामध्ये, 2 गोष्टीचा विसर पडू देऊ नका. एक मरणाला विसरू नका, एक मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला विसरू नका. आम्ही सर्व आठवतो आणि एवढंच विसरतो, मरणालाही विसरतो आणि परमेश्वरालाही विसरतो. एक लक्षात ठेवा, आम्ही जरी मरणाला विसरतो, आम्ही मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरचा जो प्रमुख आहे तो आम्हाला विसरला नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही किती वर्ष जगला याचं त्याला देणं घेणं नाही, किती शिल्लक आहे, अजून किती आहे घडी घडी
नेता असे. म्हणून मरण, पहिली गोष्ट मरण विसरू नका. आणि मरण जर डोळ्यापुढे ठेवलं, हा फरक आहे. राजा परीक्षितीनं 7च दिवस श्रवण केलं, 7 दिवसात मुक्ती प्राप्त झाली. आम्ही 70 वर्ष ऐकतो तरी फरक का पडत नाही? दोघातला फरक आहे, त्यानं मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण केलं. राजा परीक्षित जाहीर झालं, आजपासून राजा 7व्या दिवशी मरणार. मग बसला श्रवणाला. एक दिवस संपला, 6 राहिले. आता एक संपला, 5 राहिले. आता एक संपला, 4च राहिले. असं मरण डोळ्यापुढे ठेवून श्रवण राजा परीक्षितीनं केलं. म्हणून 7 दिवसा मुक्ती झाली. श्रवणे परीक्षिती करला भूपती. श्रवणे परीक्षिती करला भूपती. 7 दिवसा मुक्ती झाली. तुम्हाला उठाने म्हटलं चांगलं दिसतंय आम्हाला. अरे आम्ही किती लोकांच्या प्रेत यात्रेत हजर झालो, किती लोकांचं पेटलेलं पाहिलं, पण एक दिवस आमचंही असंच पेटल अजिबात मनात येत नाही. जोवरी बसती मसन कोई, तोवरी सांगती वैराग्य नवाई. आणि घरी आल्या पायी शून्य झाला परमार्थ. म्हणून पहिली गोष्ट, अरे शेतकऱ्याच्या घरात जर उंदीर झाले तर शेतकरी नगरहून पिंजरा आणतो, पिंजऱ्यात शेंगादाणे ठेवतो, दार ओपन ठेवतो. रात्री उंदीर त्याच्यात शिरतो, त्याचा घागरा बसून पिंजऱ्याचं दार बंद होत आहे ना. शेंगादाण्याला तोंड लावत नाही उंदीर का? निर्जन ते शेंगादाणे खाण्यासाठी आत गेला, आता का नाही खात? आता दार बंद झाल्यानं मरण दिसतं, शेंगादाणे दिसत नाही. लक्षात घ्या. तसं एकदा मरण डोळ्यापुढे ठेवा, सगळे खूप तुच्छ वाटतात. राजा परीक्षितीनं मरण डोळ्यापुढे ठेवलं. अरे साधू संत साध्या आपण किती वेळा पिकले पानं झाडाचे गळलेले पाहिजे, किती. पण एक महात्मा बसला, पिकलं पान गळालेलं पाहिलं, त्या पानाकडे साधू बघत होता, झाडाकडे बघत होता. तेव्हा दोघांचा संवाद चालू होता. पान रडत होतं, पिकलेलं खाली पडलेलं, आणि झाड हसत होतं. हे नीट आहे का? मी आपल्यासाठी चाललंय. अरे का रडतो पाना? झाड म्हणला. पान म्हणला, मी पिकलो बाबा, गळालो, तुझ्या सानिध्यात होतो. आता वारा येईल, उडून जाईल, पुन्हा या जन्मी तुझी माझी भेट नाही. पत्ता कहे सुनो वृक्ष राय, पत्ता कहे सुनो वृक्ष राय, सदा रव भरपूर. अब के पिछड़े कब मिलोगे हम नीचे तुम दूर. झाड हसत होतं. म्हणला पाना, हे दर्शनचा कार्यक्रम आहे, तुला सारखे कितीतरी पिकले पडतात, वैशाखात नवीन फुटतात. वृक्ष कहे सुनो पत्ता राय, सुनो हमारे रीत, एक आएगा एक जाएगा, यही जगत की रीत है. दुसरा दृष्टांत आहे, माली आव देखे कलिया करी तुका. माळी दादा फुलं तोडायला आला, फुलं तोडू लागला, तेव्हा गळ्यांचा संवाद
कळ्यांचा. एक कळी दुसऱ्या कळीला म्हणाली, बरं माळी तुला तोडतोय, तुला तोडू दे ना, तुझं मला काय नुकसान? आज नाही ग, आज नाही नुकसान, पण आपलं कळ्याचं रूपांतर उद्या फुलात होणार, परवा माळी असंच मुंडकं तोडून देणार. माली आवड देखे कलिया करी पुकार, फुली फुली चुनली कल है हमारे बार. एक पहा कसा एका चिंतने, एक पहा कसा एका चिंतने, सावन जागुनी काले नवा, एक पहा कसा एकाची कहणे, सावधत्या गुन्हे कारेण भागते. मरण विसरू नका. दुसरी गोष्ट, मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका. आणि एक लक्षात ठेवा, आम्ही जरी परमेश्वराला विसरलो तरी परमेश्वर आम्हाला नाही विसरला. कशावरून? रोज सकाळी झोपेतून जाग होतो यावरून. लक्षात ठेवा, तो जर विसरला आपल्याला सकाळी जाग येणार नाही. फार तर शेजाराची लोक पाटील उशिरा उठतंय म्हणून 9 पर्यंत वाट पाहतील, 9:30ला तुमच्या नाकाला कापूस लावतात. कापूस उडाला नाही मग तयारी सुरू करतील. 5:55 बसूतही नवीन का पण 4 माणसं हरवता बँड पार्टी भजनी मंडळ. पण रोज जाग येते याचं उत्तर आहे, अजून देव आम्हाला विसरला नाही. तोडाने बघतो धोणे परिसतो, काडी पदी चालतो, जीवित राखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने कौसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो झोप सुखे, फिरून उठतो ही ईश्वराची दया. विठ्ठल नाहीतर एकनाथ महाराज, प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे, सर्व इंद्रिय आहे, आणि भोवताल बसलेली नात्या गोत्याची आहे. रडारड झाली. काय प्रेम असतं, शपथ खोटं नाही. तुम्हाला समाजाचं नात्या गोत्याचं प्रेम पाहायचं असेल तर मरून पहा. खरं सांगतो मी, जन्मभर जे चांगलं बोललं नाही तुम्हाला ते प्रेम याचं चांगलं. माणूस होता, हिरा होता, बॅग गावाचा सूर्यास्त झाला, माणूस होता, त्याचं आपलं पटलं नाही, कारण त्याला अजिबात खोटं चालत नव्हतं आणि याला खरं जमत नव्हतं म्हणून पटलं नाही. प्रेत यात्रेत प्रेताच्या भोवताल सगळे बसतात. मुलगी बसते, मुलगा बसतो, सुनबाई म्हातारी कवटाळू कवटाळू रडतात. चमचाभर तरी दूध घ्या ना. डेड बॉडीला लिटरच्या लिटर मी धुतलेला देत नव्हतं कोणी. डेड बॉडीला आग्रह असतो, चमचाभर तरी दूध घ्या ना. मुलगी म्हणती कळल्या कळल्या आली, एक शब्द तरी बोला ना. सुनबाई म्हणती एवढं तरी ऐका ना. म्हातारी तर तोंडाजवळ तोंड नेऊन एकदा तरी बघा ना. ते म्हणलं काय नाटक लावला म्हातारे, जर्सीच्या पोट्यात 6 महिने तू बघत नव्हती. मी असं विचार, प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे, सर्व इंद्रिय आहे. नात्या गोत्याच्या लोकांचा आग्रह आहे, एकदा बोला, एकदा बघा, एवढं ऐका. अरे कान असून का नाही ऐकत? डोळे असून का नाही पाहत? तोंड असून का बोलत नाही? ही क्रिया करणाऱ्यांना आपली सत्ता काढून घेतली. ऐकवी ऐकवी एक नारायण, ऐकवी ऐकवी एक नारायण. Hey
धनदानाचं
त्याचं सोयता कारणे संगती साधूची म्हणून संत चरणी भाव करा. आणि तिथं करा काय? क्षण क्षणा नामस्मरण. नामच का? त्याचं कारण आहे फलकट तो संसार इथे सार भगवंत हा सार आहे. पण त्याच्यात पुन्हा सार आहे. जसं दया मावल्या बसल्या आहे, दह्यापासून दोन पदार्थ निघतात, एक ताक आणि एक लोणी. दह्याची आणलेली ताक लोणी, पण एका मुले दोन्ही मागू नये. कारण ताक असार आहे, लोणी सार आहे. पण लोण्यात पुन्हा सार आहे एकनाथराव. लोण्याला तूप नाही म्हणत, ते कळवायचं आहे. आणि त्या मावल्यांना विचार असतो, गोळा पातेल्या खाली सरपण नाही तर गोऱ्याचा गाठ. जोपर्यंत पाण्याचा अंश लोण्यात आहे ना, तोपर्यंत त्याचा आवाज चालू असतो, कळकळ कळकळ कळकळ. त्याला कळलं कशावरून? कळकळ बंद झाली. अरे एवढा बारीक आपल्या संतांनी केला. निवांत होऊन राहे लोणी कळलं कशावरून? पाण्याचा अंश आहे तोपर्यंत आवाज देत ते. उदक तवरी कडक कडी लोणी. पाणी गळालं निवांत होणी राहिलं. आणि मग त्याचं नाव आहे साजूक तूप. एक मजा पाणी का सांगतो, दह्यापासून निघालेलं सार लोणी आहे, पण लोण्यातून निघालेलं सार साजूक तूप आहे. तसं फलकट संसार आहे, सार भगवंत आहे. पण भगवंतातून निघालेलं सार म्हणजे त्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझं सार. आणि सार ग्रहण करायचं असल्यामुळे नामधरा कंठी नामधरा सोबत आपल्या येणार काय आणि इथं राहणार काय एवढाच विचार करा. एवढं महत्व विचारात आहे बरं काय. आणि विचार प्रत्येकाला चालू आहे. असा कोणीच नाही की त्याचा विचार. अरे कीर्तनात आलेले माणसं सुद्धा कीर्तन ऐकतात का? त्यांचाही विचार चाललेला आहे. गाय गाय आलं, कुलूप लावलं, ओढून नाही बाहेर, कधी लागतं कधी लागत नाही. बसतो कीर्तनाला, विचार घरच्या कुटुंबाचा. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक जण विचार करतो. आळसातला आळशी असू द्या, त्याचाही विचार चालतो. एक पूर्वी कविता होती गणपत वाणी. त्याचं मोडकं झोपडं होतं. तर जेवला म्हणजे दातात काडी चावायचं, विडी ओढायचं. विडी ओढत काडी चावत झोपड्यापुढे यायचं आणि तिथं विचार करायचं की इथं पाणी बांधेल.
काढी आणि म्हणायचा मनासीच की या जागेवर बांधीन माडी. आता कविता काही बिना माडीचं काळी जाऊन मेलं, पण विचार जन्मभर केला. प्रत्येकाचा विचार चालू आहे आणि विचाराला येतात. विचार आणि पश्चाताप दोन शब्दात जमीन आसमान इतका अंतर है. घटना घटने के बाद करना पड़ता वो पश्चाताप, घटना घटने के पहले किया जाता वो विचार. त्याच्यात पुन्हा डोक्याला हात लावून करावा लागतो. पश्चाताप शांत डोक्यानं केला जातो विचार. मराठी लक्षात घ्या. अरे दर्शन आणि प्रदर्शन शब्द तो सर्वांचे पाठात. दर्शन आणि प्रदर्शन फरक काय? ताट मानेने पाहायचं की प्रदर्शन खाली मान घालून करायचं दर्शन. विठ्ठल विचाराला एवढं महत्व आहे. एका राजाला सवय, तुम्हाला दुसरे पाठ आहे, वेळ कमी आहे त्याला. एक समर्थ रामदास स्वामीच्या 2 लाईनी ओळखल्या. जगी सर्व सुखी असा कोण आहे. काय खाली विचारी मना तूच शोधून. विचारासाठी चालू. विचारी मना तूच शोधून पाहे. म्हणजे रामदास स्वामी म्हणतात फक्त इथे प्रश्नचिन्ह द्या. जगी सर्व सुखी असा कोण आहे हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे खालच्या लाईन मधल्या विचारी शब्दामध्ये. विचारीला पूर्णविराम द्या. विचारी कोणाला म्हणतात? जो जीवनामध्ये विचार करतो त्या व्यक्तीला म्हणतात विचारी. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी. म्हणजे कोणाला विचारायचं नाही, तो विचार करतो तो विचारी सुखी आहे. नाही तर मना तूच शोधून. मराठी इंग्रजी थोडंसं बघावं. विचारी मग तो विचाराला प्रत्येकाला चालू आहे विचार. आणि प्राप्त परिस्थिती सुद्धा तुम्हाला समाधान देऊ शकते. फक्त विचार करायचा आहे. विचार हे पहा, ज्याच्या पायामध्ये चपला आहे त्याला जर समाधान मिळवायचं असेल अनुवाणी चालणाऱ्याचा विचार करा, लगेच समाधान मिळतं. किती पाय ओढत चालत मला चपला. ज्याच्या घरावर कवेल आहे त्यानं बिल्डिंग वाल्याचं नाही, फुटपाथवर रात्रभर गाठ्यात रोडच्या काठाला उघड्यावर पडलं, सकाळी त्याचा विचार करा ना. विठ्ठलाचे आभार माना. विठ्ठला हे तर रात्रभर उघड्यावर कुडकुडत पडलं, मोठ्या जन्मात पुण्य केलं, मोडकं का होईना झोपडे गरीबाला राहायला दिलं, असा विचार आहे. तिथे सुख आहे, तिथे समाधान. अरे आई मरण पावलेले दुःखच आहे, पण रडतोय तो मुलगा 70 वर्षाचा आहे आणि मरण पावलेली आई 95ची आहे. त्याला जर समाधान आणि सुख मिळत असेल तर रडता रडता विचार त्या डेड बॉडीकडे पाहून करायचा की पांडुरंगा ज्याची माय जन्म झाल्या झाल्या मेली आणि मला आईचं 70 वर्ष सांगितले लागलं, मी केवढा सुखी. विठ्ठल एवढं महत्व जीवनामध्ये विचाराला आहे. विचारा वाचून
एका राजाला एक सवय होती, सगळ्या राजमहालात त्याने एवढे बोर्ड लावले होते, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. सगळ्या राजमहालात बोर्ड तेच, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. राजा शिकारीला गेले, शिकारीला गेला राजा, बरं का जॅकेट बाहेर. त्याचा एकुलता एक मुलगा 25 वर्षाचा राजपुत्र कर्णाबाण अंगपिठाने बापासारखा जाऊन झोपला बापाच्या पलंगावर, शाल घेतली पांघरून. दुपारी 2ला जेवण झाल्यावर राणी त्या पलंगावर बसली, तिलाही डुलकी आली, कलंडली, नाक्या नाही माय लेकर. झोपला तो 25 वर्षाचा एकुलता एक राजपुत्र, पण शाल पांघरून. त्याच्या शेजारी झोपली त्याची आई, बापाला शिकार करून गेला झोपलेल्या पुढे. पाहलं दृश्य, कोणाची हिंमत आहे? माझ्या राणी सोबत परपुरुष मुंडका तोडतो त्याचा. रोज आवडला नाही राजाला. तुमटीला तलवार होती, ती तलवार काढली, पण त्याच तुमटीला बोर्डही टाकलेला होता, कोणतंही कार्य करण्यापूर्वी विचार करावा. लक्षात घ्या, हातात तलवार आहे, फक्त तेवढा बोर्ड वाचला, तलवार तशीच ठेवली, प्लेट मरते आता, पण बघून तरी घेऊ कोण आहे. म्हणून उजव्या हातात तलवारनं डाव्या हातानं शाल ओढली तर स्वतःचा राजपुत्र, तलवार फेकून दिली आणि बोर्ड डोक्यावर घेऊन नाचला. राजा, हा बोर्ड माझ्या जीवनात नसता तर आज माझ्या कुळात वारसदार दिवा लावायला लागला असता. एवढं महत्व जीवनात विचाराला आहे, आणि तो प्रत्येकाचा विचार चाललेला आहे. आळसाला आळशी असू द्या. तुम्हाला दृष्टांत माहिती आहे, म्हशीचा कळप, बरं का, ते गोल शिंगाची म्हैस रवण करीत जायचं दाराकडून दररोज. हा म्हणला विचार शिंगात डोकं लटकल का. 6 महिने विचार केलाय मामाला, आणि एक दिवस टाकली मुली म्हशीच्या शिंगात डोकं लटकला. म्हैस उतरली, वाव 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 करत आली डांबरी रोडवर. मान झटकली, चौकात ते पडलं खाली, डोकं फुटलं. 5-25 लोक भोवताल गोळ्या झाले. म्हणलं का मूर्खा, म्हशीच्या शिंगात तुम्ही डोकं लावलं काय? अरे म्हशीच्या शिंगात डोकं घालायच्या आधी विचार तर केला पाहिजे होता. तुला 1-2 दिवस केला का, 6 महिने केला. आपण डोकं फुटलं ना, फुटू दे म्हणलं, आपण संशय भेटला ना. विकास तुकोबाराने ही समाजाची नाडी ओळखली की बाबा रे, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कोणता ना कोणता विचार करतात ना आम्हाला. अरे मग कोणता ना कोणता विचार करण्यापेक्षा
करण्यापेक्षा क्षणक्षणा हाची करावा विचार. आता इथे दोन त्याच्या आधीचे शब्द क्षणक्षणा. क्षणक्षणात का त्याचा विचार नंतर करू आपण, पण क्षणभर म्हणजे क्षणभर करायचा नाही. क्षणभर म्हणजे जन्मभर. क्षणभर म्हणजे ते फक्त मराठीच होतं, बाकी नाही. किती आता आमच्या दुसऱ्या भाषेची मजा नाही. आता तर 4 गोष्टी तुम्हा आम्हाला स्वाभिमान वाटावाशा. 3 युगात तिघाला मिळालेली पदवी आहे पुण्यश्लोक. या हबक कोणाला मिळतं. सत्ययुगात पदवी मिळाली होती नळराजाला, पुण्यश्लोक नळराजा. त्रेतायुगात पदवी मिळाली होती राजा जनकाला, पुण्यश्लोक जनक राजा. द्वापार युगात पदवी मिळाली होती धर्मराजाला, पुण्यश्लोक धर्मराजा. आणि कलियुगात अहिल्यादेवी. एवढं सोपं आहे. पण ज्या जिल्ह्यात जन्म त्या माऊलीचा झाला, न्याय आता मिळाला. अहिल्यानगरला लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ, लोहगाव विमानतळ. 1 महिन्यापूर्वी नामकरण झाला संत तुकाराम महाराज विमान. आणि देशी गायीला दर्जा मिळाला राज्यमाता. बाबा नाही, ती जर्सी नाही, देशी गाय. शेतकरी बसलेले आहे. 1000 गायी कळपानं चरू द्या, तिचं वासरू सोडा. पळत जात 999 गायी डावरून आईच्याच काशेला लागतो. एवढी अक्कल आहे देशी गायीच्या खिल्लारीला. आईच्याच काशेला लागतो. पूर्वीचे माणसं देशी गायीचं, खिल्लाऱ्या गायीचं दूध प्यायचे. पूर्वीचे हॉर्न वाजल्याबरोबर रोडच्या खाली उतरायचे पूर्वी. आता अनुभव घ्या तुम्ही. हॉर्न वाजवा, पुन्हा गाडीच्या पुढे येतं 2 पावलं. समजावं याचा देवर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम. राज्यमाता दर्जा मिळाला देशी गायीला, आणि अभिजात दर्जा मिळाला मराठी भाषेला. म्हणून क्षणभर म्हणजे जन्मभर. तुम्हाला पटत नाही हे, पण मी पटवून देतो. क्षणभर म्हणजे जन्मभर. हा हरिपाठ पाठायला तुम्हाला. देवाचे द्वारी उभा. आता लक्षात ठेवा, ही मराठी आहे. उभा क्षणभरी. खरं सांगा, ज्ञानोबाला क्षणभरच जर म्हणायचं होतं, शेवटी रिकामा अर्ध घडी राहू. शेवटी रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे क्षणभर म्हणजे जन्मभर. मग आधीच का नाही दिलं, काय फरक पडतो का? 4 लक्ष आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी, त्यापेक्षा देवाचे द्वारी उभा जन्मभरी नाही का? त्याचं कारण सांगतो. सुलभ बहुता गोड वाटे. कोणाला पूर्वीचा काळ थोडी आजी बसली असेल, नातू आजारी पडला की आजीचा बटवा कडू गोळी एक दिवस वाकडं तिकडं तोंड करून पहिल्या दिवशी नातू खायचा, पाकण्याच्या पोटाबरोबर घ्यायचा, पुन्हा आजीकडे येत बसायचा. मग आजीकडे कोण द्या माहिती आहे कडू गोळी असेल गेलं तरी नाही घेणार. आता आजीला संकट पडायचं, काय करावं. मोत्या जवळ येत नाही, गोळी घेतल्याशिवाय नीट होत नाही. म्हणून आजी आवळ्या एवढा गोळ दाखवायचं. कोण द्या हे बघ हे बघ हे बघ हे बघ. गोळ बघितला कोण द्या देणार. अरे तुझ्यासाठीच आहे. मग हळूच गोळी काढायची. चिंचू काय एवढी कोण द्या. गोळी केवढी आहे, चिंचू काय एवढी. गुळ आवळ्या एवढा. एवढी गोळी गिळली का गोळ तुलाच. कोण द्या गुळाकडे पाहायचा आणि गोळी खायचा. जसं दाखवायचा गुळ आहे, खाऊ घालायची गोळी आहे, तसं माऊलीला म्हणायचं क्षणभर आहे, राबवायचं जन्मभर आहे.
कठीण सांगितलं कोणी येणार आहे सोपं क्षणभर सुलभ बहुता गोड वाटे. हुशार डॉक्टरचं सांगतो किती कोणी डॉक्टर असेल पण एखाद्या वेळेला पिणाऱ्या माणसावर परिणाम होऊ शकतो. तो काही एवढा वाईट नसतो माणूस. मग तो ठरवतो आता मेलो तरी प्यायचं नाही. कीर्तन संकर सरळ नगरला गेला, डॉक्टरांच्या पाया पडला. डॉक्टर साहेब त्या दामने आणला होता तर मी कीर्तन ऐकलं, आता उद्यापासून बंद करायची आहे. डॉक्टर म्हणतात बंद करता येत नाही तुला, तुमच्या पाया पडतो. जर बंद केली तर तुला संडास होणार नाही, भूक लागणार नाही, चिडचिडा होशील, झोप नाही लागायची, चालता येणार नाही. काय उपाय सांगा? उपाय आहे कमी करता येईल. कमी सांग, कमी तर नंतर सांगतो, घेतो किती हे सांग. 2 बाटल्या दिवसाला, शाबासच्या बाटल्या. आता दररोज 1 घे, बंद करू नको अजिबात. असे डॉक्टर काय मी 1 महिन्याने घे, आलं महिन्याने साहेब दररोज 1च बाटली घेतली, शाबास. आता असं कर, दररोज अर्धे घे, 15 दिवसांनी वेळ आलं. आता अर्धे घेतले, आता 4 दिवसाला अर्धे घे, आलं. आठवड्याला अर्धे घे, पुन्हा आलं. आता 15 दिवसांनी अर्धे घे, पुन्हा आलं. आता 1 महिन्याने घे, पुन्हा आलं. आता 2 महिन्याला घेत जा, पुन्हा आलं. आता 6 महिन्याने घे, पुन्हा आलं. आता फक्त गटारी अमावस्या, पुन्हा आलं. अजिबात येऊ नको. कळलं? आता कमी 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 करता करता डॉक्टर म्हणता आता अजिबात घेऊ नको. ही पद्धत माऊलीची. क्षणभर करता 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 हरिनामा भ्रमला, मग शेवटी विकामार्थ घडी राहू. तरी गायचे करी या ठाकरा हरा माझा नाही मोठं केली विषय पण देत जायचे जे खाणे मी कधी केलं माझ्या सुखाचे तुले अरोचक विषय घे सत्ता वगैरे सत्ता मोठं लागे चित्त काढले वेगळे प्रभूने पुणे येऊन जायचे शशीर्म दिवशी तुझ्या हरपत अवश्य नाही सेवय या नायानं क्षणभर. क्षणभर का अर्थ घ्यायला जन्मभर. तसं क्षणा हाची करावा विचार. म्हणजे इथपर्यंत आलो आपण. जन्मभरी हाची करावा विचार. महाराज आता 11:15 झाले, 1.25 तास राहिला. हाची करावा विचार, हाची करावा विचार, हाची करावा म्हणजे नेमका कोणता? तरावया पार भव सिंधू, तरावया पार हिंदी महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, सर्वांच्या परिचयाची 9 सागर आहे. हे कीर्तन चांगलं माहिती आहे.
भाऊसागर नाहीच ना नकाशा. मग तो नाही तर तो तरुण जाण्याचा निरर्थक विचार करण्याची गरज काय? अरे भाऊ, हा नकाशातला नाही. भाव शब्दाचा अर्थ संसार आहे आणि सिंधू शब्दाचा अर्थ समुद्र आहे. मग आता प्रश्न आहे, संसाराला समुद्र का म्हणतात? समुद्रात किती गॅलन पाणी याचा अंदाज घेता येत नाही, तसं संसारात किती क्विंटल दुःख याचं मोजमाप करता येत नाही. म्हणून संसाराला समुद्र म्हटले आहे. संसार सिंधू रूपेण मीन रूपेण मानवा जंजाल जाल रूपेण काल रूपेण धीवरा. संसार समुद्र आहे, जंजाल जाळ आहे, तुम्ही आम्ही मासे आहोत, काळ हा कोळी आहे. बरे का? आता लक्षात येईल तुमच्या चार गोष्टी आल्या लक्षात. बोला काय कोणत्या कोणत्या तुम्ही सांगितलं त्यामध्ये. आपण मासे, संसार समुद्र, काळ कोळी. आता मी असं विचारतो, कोणत्या माशाला कोळ्याचा धोका आहे? तुम्ही पाळला असेल तो मासे पकडणारा कोळी दिवसभर उघड्यावर कपडे पसायला कुठे डोक्याला कपडे बांधून देतो, उघडा लंगोटावर तो कपडेला बांधतो, पुऱ्या ताकदीनं जाळ भेटतो. 50-100 फुटापर्यंतचे मासे त्याच्या जाळ्यात अडकतात दिवसभर. म्हणजे एक मासा त्याला वस्तात भेटतो, त्याच्या पायाच्या भोवताल पाण्यात खालील लोटांगण वरने धोका कोणत्या माशाला आहे? जो कोळ्याच्या पायापासून लांब आहे. ज्यानं कोळ्याच्या चरणाचा आश्रय केला त्या माशाला धोका नाही. पायाजवळचा मासा म्हणून तर उल्लेख आहे, त्याचे पाय घाला मिठे त्याचे पाय घाला हे
वैभवा दाताकडे कर ठेवून या कोणी होता त्याचे पायी घाला मिठी एकदा त्याच्या पायी मिठी घाले तो सांगतो येथे एकच लीला करले सर्व भावे मत खजले पायलीच थडी सरले माया म्हणून हा विचार एकच चरण झालं जगनाची करावा विचार सर्वांचा अनुभव पाठ आहे एक शब्द मागे पुढे नाही करतायत सगळे तयार आहेत हा अभंग चरचनाहाची करावा विचार काळे अंतरावया पार भव सिंधू आता क्षणक्षणाच का त्याचं कारण आहे ज्या क्षणाला आपण आहो ना त्या क्षणालाच क्या जीवन की प्रक्रिया हाथों लिया नहीं तेरा दास पंगत आंबेरसाची 25 VIP जेवायला होते चांदीचे ताट वाट्या ग्लास तांबे 25 वाट्या रस एका दाबला हापूस आंब्याचा नंतर लोटाटे पण बसले विडा आला पाण्याचे विडे सगळे विडे चावतात हे पेकून बसले तर नुसतं असं लावला तोंडाला तसं 1 मिनिट झाला तरी विडा तसा शेजारची म्हणजे काय झालं आम्ही तर अर्धे विडे खाऊन झाले हे तोंडाला लावून त्या पलीकडचा होतो काय असते कोणाचा विधी वगैरे मंत्र असते विड्याचे मंत्र कुंडली कवरताच्या आधी याला 5 वाट्या रस मग शंका वाढली त्याच्या सुनाला फोन केला त्या पाटलाने हॅलो सुनबाई बोलता का तुमचा सासरा जेवायला गेला पाटलाने तेच विचारतो तू विडा खायच्या आणि मंत्र म्हणतो ना नाही हातात दिले ना चावतो तिथं अरे 1 मिनिट झाला तोंडाला लावून बसलं ते नीट बघा बरं आणि हालून बघितलं ना विडा तिकडे पडला आणि मान इकडे पडली ग्रास घेई सत्ता नाही ग्रास घेई सत्ता प्रक्रिया हाथों लिया नहीं तेरा घास मासी पाक पाकडी तवहे सरे आताच होता बस एवढंच आपल्याकडे दुसरं काय सासर जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी का ज्या क्षणाला आपण आहोत त्या क्षणालाच आहोत पुढच्या क्षणी राहू हे आपल्या हातात नाही कारण
कारण ज्या क्षणाला आपण आहोत त्या क्षणालाच आहोत, पुढच्या क्षणी राहू आपल्या हातात नाही. कारण नाशवंत देह जाणार सकळ काय जमणार. आयुष्याचा तो काळ सावधान. बरोबर अंदाज राहा. प्रथमेजर पुढे जात नाही, आधी सोडत नाही. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ढोक महाराज म्हणजे बिघडलेल्या गड्याही दुरुस्त करणे. बसलो तेव्हा बरोबर 10, संपणार तेव्हा 12. संप्रदायपूर्वक. ही सगळी परमार्थी क्षेत्रात मुरलेली मंडळी आहे. हे जेवढे आहेत ना, काही नाटक नाही, खरोखर कीर्तनाचे श्रोते आहे. म्हणून तर आनंद आहे. एकदा सर्वांनी हात वर करा. भाऊ तेवढे हात घे बाबा. ते लवकर घे, हात दुखायच्या आधी. आणि उद्या येऊ दे पेपरला पहिल्या पानावर समिंद्राबाईच्या पुण्यस्मरणार्थ भजन करणारा जनसागर सारोळा आणि मेजर धामणे त्यांचे बंधू परिवार सगळ्या एवढं येऊ दे. वा वा. हा हा. तिकडे माग तिकडे काय सगळ्यांच्या आकडे हे जमत नसेल तर वर ये. टाटा बिर्लाला आनंद नाही. हा एका ताला थोडासा दम काढा. हाड घालणारे मी सांगतो तेव्हा या एका ताला डब्बार कुमार Ah
क्षणाला आहो त्या क्षणाला आहो, पुढच्या क्षणी आपण राहू हे आपल्या हातात नसल्यामुळे, कारण नाशिवंत देह जाणार, देह नाशिवंत आहे बरं का जॅकेट वाले. तिन्ही नाशा मोडतो आणि तीन लिंगातही चालतो व्याकरण दृष्ट्या. हे तिन्ही लिंग इथे बसतात. पुल्लिंगी म्हणजे तो. तुम्ही शिकला नाही काय पाहता ते तो तिथे तो शब्द आला की पुल्लिंगी, ती शब्द आला की स्त्रीलिंगी, ते नपुंसकलिंगी. देहाला हे तिन्ही लिंगात चालतोय व्याकरण दृष्ट्या. तो देह पुल्लिंगी, ती काया स्त्रीलिंगी, ते शरीर. काय जमलं? अर्थ एकच आहे ना. काया म्हणजे शरीर, देह म्हणजे शरीर, शरीर म्हणजे शरीर. पण शरीर नपुंसकलिंगी आहे, ते शरीर. काया स्त्रीलिंगी आहे, ती काया. देह पुल्लिंगी आहे, तो देह, तो तिथे. तिथं तिथं काय पुन्हा तीन नाशामध्ये स्वभाव, आश्रय आणि परता, हे तीन नाश आहे देहाच्या बाबतीत. बरं का, बऱ्याच वर्षांनी भेट झाली. उशिरा आलो मी, दोन कार्यक्रम करून मोठ्या लोकांच्या मागे जात असतो. ठीक आहे, आम्ही समजून घेतो. दुसऱ्यानं दगड घातला डोक्यात आणि नेलं, याला परता नाश म्हणतात. परता. एसटी बसल्यावर एसटी पलटी झाली आणि नेलं, आश्रय नाश. वाहनाच्या आश्रयानं मरण आलं, हा आश्रय नाश आहे. दगड घातलं गेलं, हा परता नाश आहे. आणि नाही दगड घालून मेलं, नाही एसटीत नेलं तरी नेलं, हा स्वभाव नाश. शरीराचा घरे नाशिवंत कशाला? क्षणाक्षणाला नाश आहे याचा. आपल्या लक्षात कालचं शरीर आज नाही एकनाथराव, अरे सकाळचं आता नाही. पण तेव्हा ती परिचयामुळे लक्षात येत नाही. बऱ्याच वर्षांनी भेट झाल्यावर ओळखत नाही. मी ओळखून नाही राहतो. काय तब्येत तुमची? 112 किलो वजन, 6.5 फूट उंची, 58 छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाणं. आता दोन्ही गाणं काही झालं नासच चाललेलं आहे. लहानपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांगे घातलेलं, गोरप्पा घालणारे, गोलगरी डोळे, काळे डोळे केस, हातात खुडखुडा, काजळ्याचा टिळा. नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीनं बोला. असं कोणी म्हणतंय आजोबा कायम घाईत असता बघ तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग नगर लागला. कुठली पप्पी? माता नाही, कोण पाहतं पप्पी कुठली? काही विपरीत झाला तो देह. आणि ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता तो जर्सीच्या गोठ्यात नेऊन टाकला, पाणी कोणी देत नाही. नाशिवंत, नाशच चाललेलं आहे. दिवसेंदिवस आपण तिकडे निघालो. स्वभाव, परता आणि आश्रय. शरीर जाता आगळे, नाशिवंत स्वभाव आहे, म्हणून तो वाचून जावे. नाशिवंत देह जाणार सगळं. पुढचे शब्द पहा. आयुष्य का काळ सावधान. इथे गुरुजी शिकवायचे आपल्याला शाळेमध्ये. क्रियापदाला क्रियापदाला कोणने प्रश्न केला म्हणजे कर्ता, आणि कायने प्रश्न केला म्हणजे कर्म. क्रियापद. रामा आंबा खातो. गुरुजी लिहून द्यायचे बोर्डावर. रामा आंबा खातो. खातोला विचारा कोण खातो? रामा, हा कर्ता झाला. काय खातो? आंबा, हे कर्म झालं. तसा मजेदार शब्द या अभंगात आहे. काळ आयुष्य खातो. मी कशासाठी सांगतो लक्षात घ्या. फोकाडून नाही झाला. उत्तराला काय? काळ आयुष्य खातो. तसे गुरुजी शिकवायचे. रामा आंबा खातो. आता इथल्या खातोला विचारा कोण खातो? काळ. काय खातो? आयुष्य. याचा अर्थ आयुष्य हे काळाचं खाद्य आहे, सिद्ध झालं. मग काळाचे 3 प्रकार आहेत. भूतकाळ, वर्तमान काळ
म्हणून पोवाला व्याकरणाची गरज. हा ठोका ठाक्यात सर्व सोबत होते आमचं काही करता मिळत नाही. ठोका ठाक्यावाले अभंग एकदा घेतला की पुन्हा वापरायचा शेवटी चालीलाच. अभंग रोज बदलून घ्या. बदलाय ना काय त्याच्यावर बोलायचं नाही तर रोज बदलतायचं. माझ्या काळ आयुष्य खातो. आता खातोला विचारलं कोण? काळ खातो. काय? आयुष्य खातो. पण काय बाबा, मग काळाचे प्रकार 3 आहे. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. आणि इथे त्याचं उत्तर आहे, आतापर्यंत आपलं आयुष्य खाल्लं ना त्याचं नाव भूतकाळ. सध्याचं आयुष्य खात आहे वर्तमान काळ. राहिलेलं आयुष्य नक्की खाणार आहे त्याचं नाव भविष्य काळ. आयुष्य खातो काळ परिचयामुळे आपल्या लक्षात येत नाही. 100 एकर जमीन मुलं बाळ नाही म्हणून ते खाली टाकलं म्हातारं 90च. त्याची 87ची म्हातारी जवळ येऊन रडू लागली. कसं होईल आता? किती दिवसापासून म्हणत आली काही माझ्या बहिणी तुमच्या भावाचं दत्तक घ्या म्हणून. 100 एकराला वाढवता नाही. मेलो नाही अजून. आणि गावात लोक बोलू प्रतिष्ठित लोक पुतण्याच्या नावानं दत्तकपत्र तयार झालं. दत्तकपत्राचं वाचन झालं. बाबा इथं सही करा. म्हाताऱ्याच्या हाती पेन दिला आणि दत्तकपत्रावर टेकवला म्हातारा गेला. मी विचारतो 100 एकरातलं किती एकर विकल्यावर सही पुरता एक श्वास टाकला. जिथे नरदेहाच्या एका श्वासाची किंमत होत नाही असे 21,600 श्वास आपले दिवसाला चालले. मग 30 दिवस महिना, 12 महिने वर्ष आणि 100 वर्षाचं आयुष्य. आयुष्य खातो काळ सावधान. महाराज आता 20 कुठले 15 मिनिट राहिले. आता सावध झालो आम्ही. उद्यापासून तुम्ही म्हणता तर विचार करू. पण विचार कोणत्या दुकानात मिळतो? दुकोवाराय म्हणतात ते का विचाराचं मार्केट नसते रे. मग चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असण्याची केली. जिथं चंद्र आहे ना हो तिथं चांदण्या असतात. शंभू आहे तिथं पार्वती असते. तसं संत आहे तिथं विचार असतात. म्हणजे विचार संताच्या जवळच असल्यामुळे संत समागमी दळणी आवाज. संत समागमी दळणी आवाज. संत समाज धरून आवडी करावं काय? करावी तातडी परमा
धन, परम अधिक अर्थ आणि मग दोन पदा मिळून संधी झाल्यावर परमार्थ. विग्रहामध्ये परम अधिक अर्थ, संधीमध्ये परमार्थ. परमार्थ शब्दाचा अर्थ श्रेष्ठ धन, परमार्थ महाधन. थोडे देवाचे धन जोडले हे नसरे धन. मग श्रेष्ठ धनाची व्याख्या काय? ज्या धनाचा वाटा बंधू मागत नाही, ज्या धनाला आग लागत नाही, ज्या धनाची चोरी होत नाही, ज्या धनाला राजा ताब्यात घेत नाही, ज्या धनाला जीएसटी नाही, आणि मेलो तरी ते धन आमची संगत सोडत नाही, याला म्हणतात परमार्थ महाधन. बाकीचं इथंच राहत किती प्रयत्न करा तरी तुमचेच येऊ देत नाही सोबत. इकडचे चांगले लोक आहेत ना, नागपूरकडची गोष्ट सांगतो. म्हातारा मेलन बिग बाई कानात तशीच राहिली. न्हायला काढलं तरी म्हातारीला प्रश्न पडला काय करावं, एकाच्याही लक्षात येत नाही. 5 ग्रामची आहे, 40,000चं वाटोळ करून चाललं. बघता बघता दहाव्याचा खर्च तेवढ्या पुढचा. आता काय करावं, काढावं तर लोक म्हणजे सोन्यासारखा जीव गेला. म्हातारी तुटून पडली कानावर, काढावं तर 40चं वाटोळ करून चाललं. म्हातारी हुशार नागपूरची, तिने ठरवलं आपण काढायची नाही, याच्यासोबत जाऊ द्यायची. प्रयत्न व्हायला काढलं एकनाथराव. तिथं गेली म्हातारी, पावलं धरली प्रेताची. म्हातारी तुमच्या पाया चोळा कसा शोभत होता. मग लोकांचं लक्ष पावलाकडे गेलं. म्हातारीच्या लक्षात माझ्या रडण्याकडे समजलं लक्ष आहे. मग वर्णन वर सुरू झालं. तेरिकाडच्या नोत्रा शिवराई नेसला नाही. वर बघू लागलं. तिला इथं यायचं स्टँडवर. कमरेवर आली. चांदीच्या करवट्या शिवाय बांधला नाही. लोक कमरेकडे पाहू लागले. मग वर्णन वर आलं. नेहरू सदऱ्या शिवाय घातला नाही. गळ्यावर आले. साखळी कशी शोभत होती. कानावर आली. अजूनही तुमच्या कानात. इतकं थांबली. मग राहू काकांचं लक्ष. पाटील दिनपाळी तशीच राहिली. काळा तेवढी भूषणे ही घेतली काढोनी. परमार्थाला श्रेष्ठ धन का म्हटलं? मेलो तरी आमची संगत सोडत नसतं म्हणून महाधन. करावी तातडी. आणि शब्द तातडी आहे बरं का. सावकाश संसार करायचा आहे आणि घाईनं मात्र परमार्थ करायचा आहे. संसार सावकाश का करायचा? मेलो तरी संपत नाही म्हणून. आणि हे घाईनं काय करायचं? ठरवलं तर मरायच्या आधी पूर्ण करता येतं म्हणून. प्रपंचातलं उदाहरण घर घ्या आणि परमार्थातलं उदाहरण मंदिर घ्या. घर किती चांगलं बांधा. वास्तुशांतीच्या दिवशी पाहुणे जेवायला बसतात. घरमालक प्रत्येक प्रत्येकाला विनंती करतो, साहेब लागू नका, तात्या लागू नका, नाना लागू नका, मावशी लागू नका, आबाई काकी लागू नका, बुवा आता खालचं थांबा. एवढा पैसा होता. मग पत्रा खाऊन टाकला स्टाफ का नाही होता. याच्या नाकीनं वाले एकटा मधलं 12 म्हणते बुंदी खाऊन हे सला खालचं थांबा. एवढा चांगला बंगला आमचा डबल दिवसात जातो. संडास काढे बाबा. अरे गेलो तरी पूर्ण होत नाही. ते घर आहे. पाया खोदला, चोथा झाला, भिंती झाल्या, शिखराचं काम कळत बसला, तेवढे पूर्ण झालं. पूर्ण विराम इथे आहे, प्रपंचात नाही. म्हणून कितीही करा तरी संसार पूर्ण होत नाही ना. मग सावकाश करा. मरायच्या आधी पूर्ण करता येतो ना. मग कधी मरेल याची शाश्वती मग घाई करा. करावी तातडी. तातडी शब्द आहे. आमचं उलट आहे. तातडी प्रपंचात आहे आणि सावकाशपणा परमार्थ. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघांची आपल्या डोक्यात. काळाचं पांढरं वाटोळ चौकडी डोळ्यात ते घालून संसार करतं. नातवाचं बांधकाम नातवाचं.
आणि तिथं 90चा आजोबा जातो काठी टेकत काठी टेकत काठी टेकत. तिथल्या कामगारांना सांगतो पाया पक्का भरा रे पाया. पाया पक्का भारा म्हणतं हे पायापासून हालतं. तुझा पाय हालतो इकडे पाहता मरो टेकले शरीर पाया शोधून बापी कर. म्हणून ते सावकाश करा इथे गाडी करा. त्याच्याकरता एक दृष्टांत झालं उलटत आला. तो कातडी भाता पाहिला तुम्ही. कातडी भाता लोहार बाबा ते दांड बाबा त्याला साखळी त्याची बायको अशी तशी खाली हवा तिथे कोळसा गरम लोखंड लाल झालं ना. हो बोला काय कातडी भाताचा दृष्टांत काय. त्या पशुला मारतात तेव्हा त्याचे पाय बांधलेले असतात. खाली पाडलेला पशु 10-20 माणसं धरून ठेवतात. तो सुरवून ती मानेवून सुरी फिरते ना. तडफडू तडफडू पशु मरतो तो. पण सुरीला शाप होतो. सुरीला सुरी मान काप माझी पण बदला घेईल तुझं पाणी पाणी करेल. म्हणून दृष्टांत तो आहे. हाय नदी जे गरीब कबहू न खाली जाय मरे ढोर के जाम से लोहा भस्म. ते ऐरणीवर ठेवलं लहान लोखंड एक खनवार असते खन. ते दोन्ही हाताला आघाडतं. हे धरून ठेवतो त्याला हे गाय कर गाय कर का ताव जाईल गाय कर ताव जाईल गाय कर ताव जाईल गाय कर. साधं लोखंड आहे पण ते लोहार काय म्हणतात घाई कर ताव जाईल घाई कर ताव जाईल घाई कर ताव जाईल. ते साध्या लोखंडासाठी घाई कर ताव जाईल. तसं भजन कर मरण येईल भजन कर मरण येईल भजन कर मरण येईल. कारण कराविता तळी आलोपर्यंत आपण सर्व समागम धरून आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. महाराज आतापर्यंत आता 7 मिनिट कमी आहे. पाठ झाला आम्हाला काय करावं काय करावं काय करावं क्षणक्षणाची करावा विचार करावी तातडी परमार्थाची. काय करावं काय करावं काय करावं हे कळलं. फक्त विनंती आहे 5 मिनिटात सांगा काय करू नये. तुका म्हणे हालो की जाव्या मारे. 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 सत्ते डोळे तुरे भरणी कारुण्याची सत्तेची आणि संपत्तीची.
या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुण छाया. ते सगळे बसलेले आहेत, त्यांना अनुभव आहे. झाडाची सावली 3 ठिकाणी दिवसात बदलते. सकाळी पश्चिमेकडे, दुपारी गुंड्याखाली, 5 वाजता पूर्वेकडे. तसे काही माणसं 50-50 गडी राबवतात तारुण्यात. म्हातारपणात तेच बाजरीचे पिकं मागतात जर्मनच्या दारात. या धनाचा न धरी धनाची गंमत, तारुण्याची. तारुण्य शोभतं केव्हा? अरे चालता चालता म्हाताऱ्याला ढकलून पाडण्यात विशेष घसरून पडलेल्या आजोबाला पडत जाऊन उभा करतो तो तरुण, त्याच्या तारुण्याला. आणि सत्ता भाऊ एवढंच एक क्षेत्र आहे, याच्यात माझी शब्द नाही. तुम्ही किती चांगला कारभार करा तरी एक दिवस समाज तुम्हाला माझी लावणार आहे. लागला किती गाणं, माझे राष्ट्रपती, माझे पंतप्रधान, माझे मुख्यमंत्री, माझे आमदार, माझे खासदार, माझे सरपंच, माझे ग्रामपंचायत सदस्य. असं वाटलं पुढं माझे ज्ञानेश्वर महाराज, माझे तुकाराम महाराज, माझी पांडुरंग. आणि एक लक्षात घ्या, माझीला हिंदीमध्ये भूत म्हणतात. माझीचं भाषांतर काय हिंदी? भूत. भूतपूर्व रेल मंत्री, भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री. वहां 5 सालों के बाद भूत लगता है या 2 घंटे में भूत भागता है. बड़े भूत, बड़े भूत भाग. आणि म्हणून अर्धात मिनिट घेतो. अंधेरे में छाया साथ नहीं देती. सत्ता तशीच आहे. तुम्ही अंधारात जा, सावली गायब. उजेडात या, न बोलाव का सावली मागं. सत्ता असू द्या, 5-50 गुटक्याच्या पुढ्या सगळ्याला टोळतं मागं पुढं. सत्ता जाऊ द्या, एकटंच फिरतं. याला गावगाड्यातल्या भाषेत काय म्हणतात? जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची धार. तूप गेलं का नाऱ्या गेला. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून शब्द आहे, नका डोळे धुरे भरून ज्ञानेश्वर